हे गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. इट्स ऊप्स. सो गाइज, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले क्वेश्चन आन्सर व्हिडिओ. तुम्ही मला खूप सारे क्वेश्चन्स केलेत. माझे एक कम्युनिटी पोस्ट मी टाकलेली यूट्यूबला, त्याच्यावर मी लिहिलेलं की आस्क मी क्वेश्चन रिलेटेड यूट्यूब, रिलेटेड मी, रिलेटेड मेकअप, स्किन केअर अँड ऑल. सो तुम्ही खूप छान छान क्वेश्चन्स मला विचारलेले आहेत. प्लस इंस्टावर पण मी एक पोस्ट टाकलेली, त्याच्यावर पण क्वेश्चन्स आलेले. त्या क्वेश्चनची सुद्धा आज मी तुम्हाला आन्सर देणार आहे. सो ही व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पाहत राहा. सो सी गाईज, अशी मी एक पोस्ट टाकली होती अँड त्याच्यावर मी असं लिहिलेलं की आस्क मी क्वेश्चन, डुईंग क्वेश्चन असणार व्हिडिओ व्हेरी व्हेरी सून. काही प्रश्न असतील रिगार्डिंग यूट्यूब, लाईफस्टाईल, मेकअप, हेल्थ ऑर एनिथिंग एल्स यू वॉन्ट टू नो तर नक्की कमेंट करा. असं माझं एक कम्युनिटी पोस्ट टाकलं आणि त्याच्यावर खूप सारे मला कमेंट्स आल्या होत्या. सो गाईज, माझी लाईट ब्लिंक व्हायला लागली आहे वेळ. येस गाईज, काहीतरी ते लूज कनेक्शन होतं ते मी आता सॉल्व्ह केलं आहे. सो या, सो फर्स्ट क्वेश्चन आता आपण बघूया कोणाचा आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे सोनिया सायवी. विचारतीये, हाय दी, लॉट्स ऑफ लव्ह, थँक्यू, लव्ह यू टू. तू खूप गोड दिसतेस, थँक्यू सो मच. वेअर यू लिव्ह अँड युअर एज. सो गाईज, मी पनवेलला राहते, नवी मुंबई पनवेल. अँड माझं एज आहे 26, म्हणजे आता 26 रनिंग आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज हिमांश शुक्लाकडून आहे. शादी कब करोगे, व्हॉट्स युअर एज. रिपीट क्वेश्चन आहे. माझं एज 26 आहे अँड शादी कब करोगे. तुम्हाला येणाऱ्या व्लॉग्समधून कळेलच, कारण का मी तुमच्याशी कनेक्ट असणारच त्या फेजमध्ये माझ्या. सो या, लवकरच. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम आर्यन शर्मा. हे डिअर, व्हॉट्स युअर जॉब प्रोफेशन. सो गाईज, मी इथे तुम्हाला सांगते की मी जॉब नाही करत. माझं स्वतःचा बिझनेस आहे, रिअल इस्टेट फर्म आहे माझी अँड मी ओनर आहे. अँड या, मी बिझनेस करते. सो गाईज, प्लीज बेअर विथ मी गाईज. ही लाईट का ब्लिंक होती आहे यार. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम किरण गुंजाल. हे डिअर रूप्स, तुझे व्हिडिओज मी नेहमी बघते. सो लॉट्स ऑफ लव्ह, थँक्यू सो मच अँड लव्ह यू टू. व्हॉट्स द परफेक्ट एज ऑफ गेटिंग मॅरिड अँड विच इयर यू विल गेट मॅरी. सो येस, तुम्हाला माझ्या व्लॉग्समधून कळेलच मी कधी लग्न करते आहे. सो या, तुम्हाला कळेलच. अँड परफेक्ट एज, मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहाल, तुम्ही सेटल्ड व्हाल, ते तुमचं परफेक्ट एज असेल. सो आत्ता असं राहिलं नाही आहे की फक्त बॉईजनी किंवा नवऱ्यांनीच कमवायचं, असं नाही आहे. सेल्फ रिस्पेक्ट हवा असेल तर आपण सुद्धा तेवढंच कमवलं पाहिजे. तेवढंच असं नाही, बट काहीतरी आपल्यासाठी तरी आपण कमवलं पाहिजे. सो या, जेव्हा तुम्ही सेटल व्हाल तेव्हा परफेक्ट एज असणार तुमचं मॅरिड व्हायचं. अँड या, मला तरी असं वाटतं. बट असं नसावं की तुम्ही सेटल्ड होणार तोपर्यंत 35-40 होईल. सो अंडर एज ऑफ 30 तुम्ही लग्न करू शकता. अँड सॉरी गाईज, प्लीज बेअर विथ मी. हे काय होतं लाईटचं मला नाही कळते. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम धृती मेहता. हे डिअर, आय एम युअर न्यू सबस्क्रायबर, थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम मुंबई, थँक्यू सो मच. यू लव्ह ट्रॅडिशनल ऑर वेस्टर्न ड्रेस. मला दिल्लीमध्ये यूज करायला वेस्टर्न ड्रेस आवडतात, बिकॉज ऑफकोर्स ट्रॅडिशनल प्रत्येक प्रोफेशनला सूट होईल असं नाही आहे. सो मी वेस्टर्न वेअरच प्रेफर करते. अँड हां, जेव्हा कधी काही सण असेल किंवा काही असेल, सो आय लव्ह ट्रॅडिशनल. मला खूप जास्त आवडतं असं नटून वगैरे. सो महाराष्ट्रीयन लूक करायला किंवा ट्रॅडिशनल असं काही मेकअप वगैरे सजायला मला खूप जास्त आवडतं. सो या, डेली यूजमध्ये मला वेस्टर्नच आवडतं, बट कधी सण वगैरे असेल तर ऑफकोर्स ट्रॅडिशनल. सो नेक्स्ट क्वेश्चन इज ऐश्वर्या मला विचारते, हे दीदी, तुझ्या हेअरमध्ये गुंता होतो का अँड हाव यू कोम देम, प्लीज टेल. गाईज, खरं सांगू तर माझ्या हेअरमध्ये गुंता नाही होत, टच वूड. ठीक आहे. आणि मी ही जी ट्रीटमेंट केली त्यानंतर मला अगदी हेअर माझे कोंब करण्यासाठी पण
मी वेळ नाही देत बिकॉज नाही होत गुंता. बट इन केस तुमच्या केसांमध्ये गुंता झाला आहे तर कसा सोडायचा मी तुम्हाला सांगते. कोंब घ्यायचा. ओले केस कधीच तुम्ही गुंता काढू नका. ओल्या केसांमध्ये ड्राय तुमचे हेअर असतील तेव्हाच तुम्ही गुंता काढू शकता. असं इकडे पकडायचं आणि इथे गुंता झालं तर इकडे पकडायचं आणि मगच असे कोंब करायचे बिकॉज तुम्हाला इथे हर्टसुद्धा होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे केस जे आहेत ते तुटतसुद्धा नाही. सो असं पकडून मग हळूहळू तुम्ही गुंता तुमचं काढू शकता. सो या मला एवढं बाकी जास्त माहिती नाही आहे बिकॉज माझ्यासोबत असं कधी झालं नाही आहे जास्त. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम गौरी कागर. हे उप्स तू कसं मॅनेज करतेस यूट्यूब अँड जॉब. यूट्यूब अँड जॉब कसं मॅनेज करायचं. खरंच खूप छान क्वेश्चन विचारलेस तू गौरी. खरं सांगू तर जी गोष्ट तुम्हाला आवडते ना करायला त्यासाठी तुम्ही मनापासून वेळ काढता असं मला वाटतं. सॉरी गाईज, ही लाईट इग्नोर करा गाईज. ब्लिंक होत असेल बट इग्नोर, मी नाही काही करू शकत आता. सो या जॉब आणि यूट्यूब मी कसं मॅनेज करते. मी आता खरं सांगू तर हा जो मेकअप आहे माझा सकाळपासूनचा आहे. ते वाटत नसेल बट तेव्हापासून हा मेकअप आहे आणि मी तसंच जस्ट आली, जेवली, जस्ट लिपस्टिक टचअप केलं आणि मी तशीच शूटला बसली आहे बिकॉज मला 6-7 दिवस झाले तुम्हाला क्वेश्चन विचारून आणि मी अजून आन्सर केले नाही आहेत. सो मम्माला बोलली आज कोणत्याही परिस्थितीत मला व्हिडिओ शूट करायचे. अँड या मी परत तेच सांगेन, तुमची आवडीची गोष्ट तुम्ही करताय तर तुम्हाला तो वेळ काढलाच पाहिजे किंवा तुम्ही आपोआप तो वेळ काढता स्वतःसाठी. सो या मी वेळ काढते. ऑफकोर्स मला दमायला होतं, आत्तासुद्धा मी दमली आहे बट या मला आवडतं तुमच्याशी बडबडायला, तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला आणि ऑफकोर्स माझ्यासाठीसुद्धा. सो या मी करते मॅनेज. आणि बाय द वे मी जॉब नाही करत, माझा स्वतःचा बिझनेस आहे. सो या नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम पुष्पा चौधरी. तेरे सारे व्लॉग बहुत मस्त होते हैं एंड तू खुद भी ब्यूटीफुल एंड एलिगेंट है. आई लव यू बेबी. थैंक यू सो मच. लव यू टू. क्या ही पूछूँ अब तुझे. ओके सॉरी, रीड मोर. ओके चलो बताओ कॉलेज की बेस्ट मेमरीज. कॉलेजची बेस्ट मेमरी माझी असेल ती म्हणजे IB इंडस्ट्रियल व्हिजिट असते, तीच माझी बेस्ट मेमरी आहे. जर तुम्ही कधी तुमच्या कॉलेजमधून इंडस्ट्रियल व्हिजिटला गेला असाल तर तुम्हाला माहिती आहे किती मज्जा असते ते इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये. अँड ती एक माझी मेमोरेबल थिंग आहे कॉलेजमधली. आणि सेकंड थिंग इज फर्स्ट इयरला असताना आम्ही बंक केलं होतं, मास बंक, म्हणजे सगळ्यांनी मिळून बंक केलं होतं. सो ती एक मेमरी माझी कॉलेजची खूप छान आहे आणि खूप मज्जा आलेली आहे मला त्या बंकमध्ये. सो या ओके. सो गाईज नेक्स्ट क्वेश्चन युगाली दामले कडून आहे. तुझे मॉम डॅड आर टू क्यूट. ओह थँक्यू सो मच. तुमचे व्हिडिओज खूप आवडतात आम्हाला. नेक्स्ट चॅलेंज व्हिडिओ कधी करणार तू. मम्मी पप्पा खरंच माझे कूल आहेत आणि क्यूट आहेत असं मला वाटतं बिकॉज मी जेव्हा त्यांना बोलते ना की मला तुमच्यासोबत व्हिडिओ बनवायचे सो लगेच रेडी होतात. अँड येस नक्कीच मी लवकरच त्यांच्यासोबत अनदर चॅलेंज व्हिडिओ घेऊन येईल. अँड या थँक्यू सो मच अगेन. तुझ्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे. माझ्या फॅमिलीमध्ये आता सध्या मी, पप्पा, मम्मी आणि माझी आजी असते. आम्ही 4 जण असतो आणि माझ्या 2 दीदी ज्या आहेत ते US ला असतात आणि जिजू असतात आणि त्यांचे 2 छोटे छोटे पिल्लूसुद्धा असतात माझे नेफ्यूज. सो या देन तुझ्या मम्मी पप्पांचं प्रोफेशन काय आहे. माझ्या मम्मी पप्पा दोघं पण माझे मम्मी पप्पा BCom आहेत आणि पप्पा रिलायन्समध्ये जॉबला होते, ते रिटायर्ड आहेत आत्ता. आणि मम्मीचं पण माझं शॉप होतं ड्रेस मटेरियल्सचं मम्माचं. सो ती पण आत्ता हाऊसवाईफ आहे. सो या थँक्यू सो मच फॉर दिस क्यूट क्वेश्चन, मला खूप आवडलं. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम प्रणित गोखले. हे डिअर तू एडिटिंगसाठी कोणता ॲप यूज करते, लॅपटॉप और मोबाईल बोथ. ओके एडिटिंगसाठी मी जर तुम्हाला मोबाईलमध्ये सांगायचं झालं तर मी इनशॉट म्हणून ॲप आहे तो यूज करते. आणि लॅपटॉपमध्ये माझा जो ॲप आहे तो प्रीमियर प्रो नावाचा सॉफ्टवेअर आहे, त्यात मी एडिटिंग करते. सो या लॅपटॉपमध्ये प्रीमियर प्रो आणि मोबाईलमध्ये इनशॉट म्हणून ॲप आहे तो यूज करते मी एडिटिंगसाठी. नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम सिद्धांत लोखंडे. तुला यूट्यूब व्हिडिओज बनवायचं कसं सुचलं अँड यूट्यूब सॅलरी देते का अँड असेल तर किती. यूट्यूब व्हिडिओ बनवायचं कसं सुचलं.
मला तर वाटतं लॉकडाऊन ॲक्च्युली संपत आलेलं आणि तेव्हा माझ्या एका फ्रेंडनी मला रिकमेंड केलं की तू खूप छान बोलतेस. म्हणजे मी अशीच व्हिडिओ लॉकडाऊनमध्ये बनवायची, एक शॉर्ट व्हिडिओ, आणि ती व्हॉट्सअपला वगैरे टाकून द्यायची. तेव्हा इन्स्टावर पण मी ॲक्टिव्ह नव्हती. अँड तेव्हा मला त्यांनी सजेस्ट केलं की तू यूट्यूब का नाही ओपन करत. आणि माझं असं झालेलं की मला जमेल, बट तो मला बोललेला की हां तुला जमू शकतं, तू ट्राय कर. आणि तेव्हापासून मी आय थिंक 2021 पासून मी यूट्यूब स्टार्ट केलं. सो या असंच करायचं म्हणून मी यूट्यूब स्टार्ट केलं. अँड यूट्यूब सॅलरी देते का? सॅलरी यूट्यूब देते, बट आत्ता मला सॅलरी येत नाही. सो यूट्यूब सॅलरी ह्या बेसवर देते ज्या बेसवर तुम्ही व्हिडिओज पोस्ट करता, तुमच्या व्हिडिओज पोस्ट आहेत चांगल्या वेळेवर आणि तुमचा वॉच टाईम छान होतं आहे तरच तुम्हाला यूट्यूब सॅलरी देते. अँड असेल तर किती? सो तुमचं स्टार्टिंग सॅलरी 7,500-8,000 वगैरे असेल. सो या यूट्यूब सॅलरी देते, बट तुमच्यावर आहे तुम्ही किती व्हिडिओ पोस्ट करता. देन नेक्स्ट क्वेश्चन इज फ्रॉम, लास्ट क्वेश्चन आहे ॲक्च्युली हा, सखी पटेलकडून आहे. व्हॉट्स युअर गोल इन लाईफ? नाईस क्वेश्चन डिअर. माझं जे लाईफमध्ये गोल होते ते मी हळूहळू कंप्लीट करत चालले. म्हणजे खूप बेसिक गोल होते लाईफकडून, जे की माझा हा स्वतःचा मोबाईल घेणं, माझी मेकअप वॅनिटी जिथे आता मी बसली आहे ती क्रिएट करणं, त्यानंतर आत्ताच मी पप्पांना कार गिफ्ट केली. सो ते छोटे छोटे बेसिक ज्या गोष्टी होत्या त्या मी कंप्लीट केल्यात. आणि आत्ता माझा एक गोल आहे की मी स्वतः एक इंटरनॅशनल ट्रिप करावी. देन माझं स्वतःचं एक छोटं 1 RK असलं तरी एक घर असावं. देन माझं यूट्यूब खूप छान मला ग्रो करायचं आहे. सो खूप छान छान गोल्स आहेत. लेट्स सी, बघूया कसे कंप्लीट होत आहेत. अँड या एवढेच क्वेश्चन होते माझ्यासाठी. अँड येस, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल अँड मी तुमच्या क्वेश्चनचे आन्सर्स नीट दिले असतील. अँड अजून माझे एक इन्स्टावरचे क्वेश्चन्स होते ते मी तुम्हाला वाचून दाखवते. डॉक्टर श्रद्धा म्हात्रे, प्लीज गिव्ह स्किन केअर रुटीन अँड सजेस्ट प्रोडक्ट्स फॉर ऑइली स्किन. स्किन केअर रुटीन मी नक्कीच शॉर्ट व्हिडिओ ह्याच्यावर बनवेल आणि ऑइली स्किनसाठी प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करेन त्यात. अँड या नक्कीच लवकरच. कल्याणी सारंग, अशीच नेहमी हॅपी राहा हीच आमची इच्छा. लॉट्स ऑफ लव्ह. थँक्यू सो मच आणि लव्ह यू सो मच. देन एकाने क्वेश्चन केलं, हाऊ टू गेट फायनान्शियल फ्री मॅम प्लीज रिप्लाय. ह्या क्वेश्चनचं मी आन्सरच देऊ शकत नाही, बिकॉज फायनान्शियली फ्री माणूस कसा होईल जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रॉपर करताय आणि मग तुम्ही बसून खाताय तरच तुम्ही फायनान्शियली फ्री व्हाल. सो या एक बेसिक क्वेश्चन्स आलेत सगळ्यांचे. जेवलीस का, घुमने कब चले, वगैरे 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 फ्रेंड्सचे. आता सगळे क्वेश्चनचे आन्सर्स मी देऊन झालेत. बट एक कमेंट लास्ट व्हिडिओमध्ये माझ्या आलेली की प्लीज तुम्ही जो शो ऑफ केला आहे मोबाईल दाखवण्याचा तो नसता केला तर बरं वाटलं असतं, बिकॉज व्हिडिओ तुमची खूप वियर्ड वाटते. सो गाईज त्यांना मी सांगू इच्छिते मी काय असं इथे शो ऑफ वगैरे करत नाही आहे. सी, ही रेकॉर्डिंग तुम्ही बघताय ही माझ्या व्हिडिओमध्ये ऑन असते. जेव्हा मी कॅमेरामध्ये शूट करते तेव्हा मला मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करावी लागते आणि त्यासाठी मी मोबाईल असा पकडलेला माझा लास्ट व्हिडिओमध्ये इंट्रोला. अँड तेव्हा त्यांनी कमेंट केली की शो ऑफ का करतेस. सो मोबाईल वगैरे दाखवायचं काही असं हे नव्हते, इंटेन्शन नव्हते माझे. अँड या एवढंच मला सांगायचं वाटलं. आता माझे क्वेश्चन्स पण मला विचारायचे होते म्हणून मी हातात मोबाईल ठेवला, असं काही नाही आहे. सो येस, गैरसमज करून घेऊ नका माझ्या बाबतीत. अँड येस, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. अँड येस, तुम्हाला असे क्वेश्चन आन्सर व्हिडिओ आवडत असेल नक्की या व्हिडिओच्या खाली सुद्धा कमेंट करा, क्वेश्चन विचारा. मी एक कम्युनिटीला पोस्ट परत टाकेन, त्या खाली क्वेश्चन्स विचारा. नक्कीच मी क्वेश्चन आन्सर व्हिडिओ करत राहीन. मलासुद्धा आवडतं तुमच्याशी बोलायला आणि मलासुद्धा कळतं की तुम्ही माझ्याशी किती कनेक्ट आहात. सो येस, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.